नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरता मी तयार केलेलं हे जे मराठी विषयासंदर्भातलं आहे, कवितेच्या संदर्भातलं. बघा मित्रांनो, एक तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे कविता येतं त्या कवितेमध्ये खालीलपैकी कोणत्याही एका कवितेचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा असं येतं. कोणत्याही दोन कविता दिलेल्या असतात, जसं उजाळ उगळे माळ रानही किंवा पुन्हा एकदा, ह्या दोन दिल्या जातील. किंवा त्याच्यानुसार अधिक दुसरी गोष्ट सांगायचं झालं, एक तर पुन्हा एकदा किंवा मग ती पण, अशा दोन दिल्या जातील. किंवा नाही तर असं होईल कदाचित की तुम्हाला उजाळ उघडे रानही किंवा ती पण असं दोन देतील, कवितेचे नावं देतील. तुम्हाला लिहायचं काय आहे, कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहायचे आहे. आता बघा, उजाळ उघडे माळ रानही याच्या कवयित्री आहेत ललिता गादगे, आणि कवितेचा विषय काय आहे, वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या बदलांचे वर्णन केलेले आहे. आणि कवितेतून कोणता संदेश मिळतो आहे बघा, या कवितेतून संदेश आपल्याला आहे निसर्गाचे सौंदर्य सांगितलेले आहे, हा एक संदेश. पुन्हा एकदा कवयित्री आहे प्रतिभा इंगोले आणि विषय आहे नवनिर्माणाचा ध्यास. आणि संदेश काय आहे, युवकांना जागृत करण्याचा संदेश दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी कविता आपल्यासमोर आहे ती पण, आणि कवी आहे विठ्ठल वाघ. बघा, कवयित्री असली तर कवयित्री लिहायचं, जसं ललिता गादगे आणि प्रतिभा इंगोले या कवयित्री आहे. आणि कवी कोण आहे, तर इथं जर कवी विचार केला तर कवी विठ्ठल वाघ आहे. कवितेचा विषय आहे शेती व शेतकरी यांचे वर्णन केलेले आहे, हा कवितेचा विषय आहे. आणि कवितेचा संदेश आहे शेतकऱ्यांची मेहनत प्रस्तुत कवितेतून सांगितलेली आहे, हा आहे त्याचा आपल्याला संदेश. मित्रांनो, आता असतं आपल्याला तिसरं की प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं. याच्यामध्ये कविता कोणतीही येऊ, कारण तुम्हाला एकच लिहायचं आहे मित्रांनो. कोणत्याही कवितेला लागू पडणारं असं युनिक कारण मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, इथं प्रस्तुत कविता मला फार आवडलेली आहे, कारण या कवितेत कवीने साध्या सोप्या शब्दांचा वापर केला आहे. मनाला भिडणारी भाषा आहे, त्यामुळे ती सहज समजते. अशा पद्धतीनं तुम्ही कारण कविता कोणतीही येऊ, तुम्ही युनिक एकच कारण हे लिहू शकता मित्रांनो. म्हणजे त्यामुळे तुम्हाला कवितेच्या या प्रश्नांमध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण नक्कीच मिळतात. त्या पद्धतीनं याचा अभ्यास करा. काही अडचण असली तर मला सांगा. चला, थँक्यू सो मच.